एकदा की पावसाळा चालू झाला की भाज्यांचं टेन्शनच संपतं. जंगलामध्ये भरपूर अशा रानभाज्या निघतात. त्यातीलच आज एक रानभाजी आपण बनवणार आहोत. ही रानभाजी चिकन मटनपेक्षाही चवीला अप्रतिम अशी लागते. वाटण न घालताही ही भाजी चवीला छान लागते. तर आज आपण बनवणार आहोत अळंबीची भाजी, म्हणजेच जंगलातील मशरूम. ही भाजी पावसाळ्यामध्येच खायला मिळते. हे जंगलातील मशरूम चवीला अप्रतिम असे असतात. अगदी चिकन मटनलाही हे मशरूम मागे सोडतात. तर चला वेळ न घालवता ही रेसिपी चालू करूया. त्याआधी तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर आज जंगलामध्ये अळीम मिळाली म्हणून म्हटलं अळंबीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर इथे अळीम घेतलेले आहे. अळीम स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यावरची सगळी माती काढून घेतली. आता अशा प्रकारे हाताने अळीम तोडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही कापूनसुद्धा घेऊ शकता. अळंबीची भाजी जेवढी बनवायला सोपी असते तेवढी चवीलाही अप्रतिम लागते. अगदी चिकन मटणालासुद्धा ही भाजी फिकी पाडते. वर्षातून फक्त पावसाळ्यामध्येच ही भाजी खायला मिळते. सगळे अळीम मी इथे तोडून घेतलेले आहे आणि पुन्हा 2 पाण्यात स्वच्छ धुवून पिळून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा हळदी, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं. या भाजीमध्ये मी जास्ती कोणतेही मसाले वापरलेले नाहीत, फक्त घरचेच मसाले वापरलेले आहेत आणि वरून 2 चमचे तेल ओतून घेतलं. आता ही भाजी मिक्स करून घेऊया. या भाजीला मी फोडणी देणार नाही आहे, कारण माझी आजी म्हणते जर या अळंबीच्या भाजीला फोडणी दिली तर पुन्हा त्या जागेवरती अळीम निघत नाही, म्हणून आम्ही या भाजीला फोडणी देत नाही. पण काय खरं आणि काय खोटं ते माहीत नाही. पण फोडणी न देताही, कांदा लसूण न वापरताही ही भाजी अप्रतिम अशी लागते. आम्ही ही भाजी याच पद्धतीने बनवतो. कढईमध्ये ही भाजी घालून घेतली आणि गॅसवरती ठेवून 10 ते 12 मिनटं भाजी चांगली शिजवून घ्यायची. एकदम साध्या सोप्या पद्धतीने, पण चवीला खूपच छान अशी ही भाजी लागते. भाजीवरती 5 मिनटासाठी मी झाकण ठेवून घेतलं. या भाजीमध्ये मी पाणीसुद्धा वापरलेलं नाही, कारण या भाजीलाच पाणी वळतं. आता 5 मिनटं झालेले आहेत. मी इथे झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता पाणी न घालताही भाजीला किती पाणी वळलेलं आहे. अजून 5 मिनटं ही भाजी शिजवून घेऊया. तर आता 5 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजीमधलं पाणीसुद्धा सुकलेलं आहे आणि अळंबीची भाजी बनून तयार झालेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीत, पण चवीला खूपच अप्रतिम अशी ही भाजी लागते. तर तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने अळंबीची भाजी बनवून खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.